आणि यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून। पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान आज सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक लोकल अंधेरी बोरिवली हार्बर मार्गावर गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येणार। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर आज सकाळी 1 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक परिणामी अपडाऊन धीम्या मार्गावरील लोकलची वाहतूक जलद मार्गावरून चालवण्यात येणार। आज हार्बरच्या रेल्वे मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत ब्लॉक सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक असल्याने सीएसएमटी कुर्ला दरम्यान स्पेशल लोकल चालवण्यात येणार। ठाण्यात मंगळवारी पाणीबाणी मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून बुधवारी सकाळी 9 पर्यंत पाणी पुरवठा बंद पाईपलाईन गळती बंद करण्याचं काम करण्यात येणार। पुण्याच्या पर्वती एसएनडीटी मार्गावरील जलवाहिनीत गळतीमुळे आज एसएनडीटी आणि चतुश्रुंगी टाकीवरील होणारा पाणी पुरवठा खंडित होणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचा पाणीपुरवठा विभागाचा सल्ला। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा माजी आमदार राजेंद्र जैन यांची निवड। गोंदिया जिल्हा बँकेच्या एकूण 20 संचालक पदांसाठी 29 जूनला निवडणूक झाली। सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड यांची निवड, तर व्हाईस चेअरमनपदी शिंदेंच्या शिवसेनेचे रंगनाथ रामदास वराडे यांची निवड। विजयानंतर एकच जल्लोष। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदेंची निवड। साताऱ्यातील वाई आणि सावली तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून शिंदेंचं जल्लोषात स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सातारा दौऱ्यावर। सातारा शहरात शशिकांत शिंदेंची भव्य स्वागत रॅली। महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून कोकणातील 5 जिल्ह्यातील 593 गावात विशेष नियोजन प्राधिकरण कोकण गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा विनायक राऊतांचा आरोप। गोंदियातील आमगाव गोरेगाव सडक अर्जुनी तिरोडा या 4 तालुक्यांचा नक्षलग्रस्त भागात समावेश करा। गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा। जमीन देण्यास तयार मात्र योग्य मोबदला मिळावा शेतकऱ्यांची मागणी। रायगडमधील पाली सुधागड परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य। संतप्त नागरिकांचं खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन। कोल्हापूरचा राजा मुंबईतून रवाना। गेल्या वर्षी लालबागच्या राजाची असलेली प्रतिकृती यावेळी कोल्हापूरच्या राजानं साकारली आहे। बुलढाण्यातील देऊळगाव राज्यातील गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून गुरांनी खरेदी विक्री बंद। जमियत उल कुरेशी कमिटीचा निर्णय। गुरांची खरेदी विक्री बंद असल्यानं शेतकऱ्यांसह व्यापारी संकटात। लातूरच्या हिसोरीमध्ये 13 एकरावरील सोयाबीनवर शेतकऱ्यांनी फिरवला रोटावेअर। पावसाआधी सोयाबीनची योग्य वाढ न झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। डोंबिवलीच्या आर्यन शिरवळकरांची किलीमांजारो शिखरावर यशस्वी चढाई। 23 वर्षीय गिर्यारोहकानं 19,340 फूट उंच शिखर 8 दिवसात सर केलं। जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे शिवम शेट्टी आणि आलिशा खान सहभागी। जर्मनीतील स्पर्धेत तायक्वांदोसाठी शिवम शेट्टी तर बॅडमिंटनसाठी आलिशा खान भारताचं प्रतिनिधित्व करणार। नागपूरमधून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना रक्षाबंधनानिमित्त 3 लाख राख्या पाठवण्यात येणार। प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या राख्या पाठवण्यात येणार आहेत। विमानतळ परिसरातील कचऱ्यासंदर्भात टीएमसीची कारवाई। खासगी जागांवर कचरा आणि राडारोडा आढळल्यानं महापालिकेचा इशारा। 7 दिवसात स्वच्छता न केल्यास जागा पीएमसी ताब्यात घेणार। महापालिका आयुक्त किशोर राम यांचे आदेश। खराब हवामानामुळे बंगळूर पुणे आणि सिंधुदुर्ग विमानसेवा बंद। प्रवासी विमान सिंधुदुर्गऐवजी गोव्यातील मोपा विमानतळावर उतरलं।
रेड अलर्ट आणि अतिमुसळधार पाऊस असेल तेव्हाच किल्ले रायगडावरील पायरी मार्ग बंद राहणार. जिल्हाधिकाऱ्यांकडून किल्ले रायगड बंद आदेश शिथिलता. मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरेंकडून 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळ्याचं आयोजन. मनपा आयुक्त भूषण गगराणी आणि एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकरांची विशेष उपस्थिती. साताऱ्यातील गरजू लोकांना रक्षक प्रतिष्ठान आणि खासदार उदयनराजे भोसलेंकडून छत्रीचं वाटप. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उपक्रम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल एकाच हॉटेलमध्ये होते, पण भेट झाली नाही. दोघे वेगवेगळ्या कामांसाठी गेल्याची सूत्रांची माहिती. कांदिवलीतील सावली बारचा परवाना ज्योती रामदास कदमांच्या नावे असल्याचा मॅनेजरचा जबाब. सावली बारवर काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती कारवाई. सावली बार आपली पत्नी ज्योती कदम यांच्या मालकीचा. माजी मंत्री रामदास कदम यांची कबुली. मात्र बारची मालकी पत्नीच्या नावे असली तरी चालवणारा दुसराच, कदम यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंचं सरकार हनी ट्रॅप प्रकरणाच्या सीडीमुळेच आलं. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवारांचा दावा. तर हनी ट्रॅप प्रकरणात अनेक मोठे लोक अडकल्याचा वडेट्टीवारांचा दावा. प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याकडे आमदार तानाजी सावंतांची पुन्हा पाठ. हरित धाराशिव मोहिमेला सावंतांनी विशेष निमंत्रित असूनही गैरहजेरी लावली. धाराशिवमध्ये मराठा समाजाचा पालकमंत्री प्रताप सरनाईकांना घेराव. कुणबी जात वैधता प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडून अडवली जात असल्याचा मराठा समाजाचा आरोप. शिवसेना फुटली याची खंत. मात्र 2 शिवसेना एकत्र येतील अशी आशा. माझा कट्टा या कार्यक्रमात अंबादास दानवे यांचं मोठं वक्तव्य. राज्यात 7,378 सफाई कर्मचारी हातानं मैला उचलतात. सरकारची कबुली. तर ही प्रथा बंद होणार. अजित पवारांचे विधानसभेत आश्वासन. सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणी योजनेची देखील घोषणा. नागपुरात बॅनरद्वारे ठाकरे बंधूंनी शिवछत्रपती युवा संघटनेचा इशारा. परप्रांतीय खंडणीखोरांना पक्षातून हाकलून द्या, संघटनेची मागणी. नागपुरातील नारी रोड परिसरामध्ये संघटनेकडून बॅनरबाजी. जेवढे पैसे मी आणू शकत नाही तेवढे पैसे राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके आणू शकतात. तर आमदार संजय खोडके गेले की अजित पवार लगेच पैसे देतात. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट. सदिच्छा भेट असल्याची माहिती. मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार. गणेशोत्सवापूर्वी सर्व्हिस रोडचं काम पूर्ण केलं जाईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आश्वासन. इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर केल्यानं महायुतीकडून जल्लोष. महायुतीच्या अनेक नेते मंडळींचीही उपस्थिती. नवी मुंबईत भाजपा आमदार वीरेंद्र सिंग जडेजा यांच्या कार्यालयावर गुजराती भाषेतील पाटी. मनसेच्या इशाऱ्यानंतर लावली मराठीत पाटी. मुंबईच्या गुजराती समुदायाकडून खासदार वर्षा गायकवाड यांचा सत्कार. यावेळी गुजराती समुदायाकडून हूं गुजराती हूं काँग्रेसी असा नारा देण्यात आला. गल्लीबोळात होणाऱ्या भांडणांना विधिमंडळात कायदेशीर मान्यता दिल्याबद्दल सरकारचा जाहीर आभार. बीडमध्ये लागलेल्या बॅनरची सगळीकडे जोरदार चर्चा. अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्री संजय शिरसाट शनिचरणी लीन. आपल्यावर आलेल्या संकटाची मालिका कमी व्हावी तसंच काही चुकल्यास देवाला शरण गेलं पाहिजे. शिरसाटांची प्रतिक्रिया. राज्यात हिंदी सक्ती नको अभिनेता स्वप्नील जोशीनं व्यक्त केलं मत. तर ऑनलाईन गेमिंगची जाहिरात न करण्याचाही स्वप्नीलचा निर्णय. जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील परिचारिका संवर्गातील कर्मचारी बेमुदत संपावर. प्रलंबित मागण्यांसाठी सकारात्मक निर्णय न झाल्यानं कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा. अंधेरी कांदळवनाच्या कत्तली प्रकरणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी केली पाहणी. परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.
माजी मंत्री परिणय फुके यांच्या ताफ्यातील पोलीस वाहन आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक, अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू. अरविंद चव्हाण गोंदियाहून गोरेगावकडे जाताना अपघात झाला. धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी आणलेल्या छत्र्यांवर शिवसेना कार्यकर्त्यांचा डल्ला. पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत घडला प्रकार. कुर्ला स्टेशन अपघात प्रकरणी जखमी महिलेचं 6 तास ठिय्या आंदोलन. बेजबाबदार ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी महिलेचं आंदोलन. कल्याण डोंबिवलीतील मोहने गावातील एनआरसी परिसरात बिबट्याचा वावर. वाहन चालकाच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद. घटनेनंतर नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन. पुण्याच्या राजगड तालुक्यातील करंजावणे गावात भात लावणी वेळी ट्रॅक्टर चिखलात अडकला. ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी आलेले 10 ट्रॅक्टर्स देखील अडकले. तब्बल 5 तासांनंतर ट्रॅक्टर बाहेर काढण्यात यश आलंय. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. पहिल्या आता 20 वर्षांनी एकत्र तर आलं. मी तर म्हणजे हे नसेल थोडके किंवा हे